पाकिस्तानी अतिरेकी कारवायांना उत्तर म्हणून पाणी आणि रक्त हे दोन्ही बरोबर वाहू शकत नाही असं सांगत सिंधू नदीचं पाकिस्तानला जाणारं पाणी भारत सरकारनं थांबवलं आणि त्यांच्या या निर्णयाचं वर्णन ऐतिहासिक अभूतपूर्व असं करण्यात आलं। आजवरच्या कोणत्याही सरकारला असा धाडसी निर्णय घेता आला नाही असं म्हणून त्या निर्णयाचं कौतुक केलं गेलं। परंतु त्याच वेळी खेळ आणि रक्त दोन्ही बरोबर वाहू शकत नाही, आम्ही तुमच्या बरोबर खेळ खेळू शकत नाही असं पाकिस्तानला सांगण्याचं धाडस या मोदी शहांच्या सरकारला झालं नाही आणि त्यांचा तो निर्णय पाकिस्तानच्या खेळाडूनं बॅट हातामध्ये AK-47 सारखी पकडून जो गोळ्या झाडण्याचा अभिनय केला, हा अभिनय म्हणजे मोदी शहाच्या सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा होता, तो शहाणपणाचा नव्हता हे सिद्ध केलं का? मोदी शहांनी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळून आपल्या देशभक्तीपेक्षा, देशवासियांच्या भावनेपेक्षा व्यापार वृत्तीला अथवा आर्थिक हिताला जास्त प्राधान्य दिलं म्हणून त्यांनी हा पाकिस्तान बरोबर खेळ खेळण्याचा निर्णय घेतला का? आणि ज्या कुटुंबातला सदस्य गेले किंवा ज्या माऊल्यांचं कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं, त्यांच्या त्या जखमा आणखी नव्यानं ओल्या झाल्या, ताज्या झाल्या। जो पाकिस्तानी खेळाडूनं त्या बॅटच्या साह्यानं अभिनय केला तो कुठंतरी या सरकारची चूक, परंतु या देशवासियांची मान शर्मेनं, लाजेनं, दुःखानं, वेदनेनं खाली गेली। तशी देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि या मोदी शहा सरकारची मान खाली गेली का? त्यांना या पाकिस्तानी खेळाडूनं केलेल्या जे नाट्य होतं, अभिनय होता, त्याचं दुःख, त्याच्या वेदना झाल्या का नाही झाल्या? मित्रांनो, या मोदी शहांच्या सरकारनं रक्त आणि पाणी बरोबर वाहत नाही म्हणून जो निर्णय घेतला तो ऐतिहासिक होता ना, अभूतपूर्व होता, तो भारतीयांना आवडला सुद्धा। आता आजवरच्या कोणत्याही सरकारच्या आवाक्यातली ती गोष्ट नव्हती। असं मोठं धाडसी पाऊल या मोदी शहांनी उचललं होतं असं सांगितलं गेलं ना आपल्याला। परंतु या खेळाच्या संदर्भात, क्रिकेटच्या संदर्भात आपल्याला तसं का नाही सांगितलं गेलं की खेळ आणि रक्त दोन्ही बरोबर कसं शक्य आहे? खिलाडू वृत्ती जिथे ज्यांनी त्या पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीयांचं रक्त या मातीत मिसळवलं, त्यांच्याबरोबर खिलाडू वृत्तीनं खेळ खेळायचा, आम्हाला लाज नाही वाटली का हो? आमच्या भारतीयांची लाज वाटली, पण आम्हाला हा निर्णय लाजिरवाणा का नाही वाटला? तो कोणत्या देशभक्तीच्या चौकटीत बसणारा हा निर्णय होता का केवळ मोदी शहांना या निर्णयामध्ये आर्थिक हित किंवा व्यापारी वृत्ती त्यांना यामध्ये महत्त्वाची वाटली की जर भारत हा खेळ खेळला नसता पाकिस्तान बरोबर तर ICCचं किंवा या भारताचा ते BCCIचं फार प्रचंड मोठं आर्थिक नुकसान झालं असतं। म्हणून या मोदी शहांच्या सरकारनं या देशभक्तीपेक्षा या व्यापाराला किंवा आर्थिक हिताला प्राधान्य दिलं होतं असं आपल्याला वाटतंय का? एकंदरीतरित्या तसा विचार करायलाच आपल्याला वाव मिळतोय, तशी शंका घेणं साहजिक आहे। जिथं आणखी त्या अतिरेक्यांनी मारलेल्या लोकांच्या चिता शांत झाल्या नव्हत्या, ती राख आणखी धगधगत होती, तो आकांत आणखीन शमला नव्हता, त्याच वेळी यांनी हा खेळ खेळण्याचा निर्णय घ्यावा। माझं कुंकू माझा देश म्हणत या ठाकरे बंधूंनी
जे काही आंदोलन केलं या सरकारच्या सिंदूर ऑपरेशनच्या विरोधामध्ये, काय चुकलं? ज्या महिलांच्या केसातलं कपाळावरचं कुंकू, जो सिंदूर, भांगेतला सिंदूर पुसल्या गेला, त्यांना अभिनय करून एक पाकिस्तानी खेळाडू बॅट घेतोय आणि गोळ्या झाडताना दाखवतोय, त्यांना काय वाटलं असेल? सर्व भारतीयांना खरंच दुःख वाटलं, वेदनाही झाल्या. पाकिस्तानबरोबर खेळण्याचा निर्णय मूर्खपणाचाच होता, असे संघाच्या विचाराचे आणि संघाचे कार्यकर्त्यापासून तर ते भाजपच्या कार्यकर्त्यापर्यंत सगळ्यांचं एकमत होतं. पण शेवटी गुजराती वृत्तीच्या पुढे कुणाचीच मात्रा चालत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. पण आता तुम्हीच मत व्यक्त करा आणि तुम्हीच सांगा की पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्याचा भारत सरकारचा निर्णय या पाकिस्तानच्या त्या साहिबजादा फरहाननं मूर्खपणाचा होता, हे सिद्ध केलंय का? आणि या मोदी शहाची जी आर्थिक व व्यापारी वृत्ती देशभक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरली का? आणि ज्या महिलांचं, ज्या मायमाऊल्यांचं कुंकू या अतिरेकी हल्ल्यामध्ये पुसल्या गेलं, ज्यांच्या घरावर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांच्या घरातली करती पुरुष गेली, त्यांना त्यांच्या ज्या भावना, ते दुःख ते पुन्हा ताजं झालं, पुन्हा नव्यानं त्यांचा आक्रोश, पुन्हा नव्यानं त्या भावना उचंबळून आल्या, असं नाही का? याविषयी आपलं काय मत आहे? भारत सरकारनं घेतलेला हा निर्णय कोणत्या राजकीय, म्हणजे धार्मिक, राजकीय अथवा नैतिक कोणत्या कसोटीवर योग्य होता? याविषयी आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.